नमस्कार. हा व्हिडिओ इयत्ता 4थीची स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की इयत्ता 4थी आणि 7वी साठी ही जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे, ही पहिल्यांदा सुरू झालेली आहे. म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा यापूर्वी इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीच्या वर्गांसाठी होत होती. यावर्षीपासून ही स्कॉलरशिपची परीक्षा इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या वर्गांसाठी असणार आहे. इथून पुढे प्रत्येक वर्षी ही जी परीक्षा आहे, हीच इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या वर्गांसाठी घेतली जाईल. पहिल्यांदाच ही परीक्षा इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या वर्गांसाठी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं काय असेल किंवा प्रश्नपत्रिका कशा असतील, प्रश्नांची काठिण्य पातळी काय असेल याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये साशंकता आहे. त्याचबरोबर या परीक्षेचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे फॉर्म आहेत हे ऐनवेळी भरलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती नव्हतं, की यावर्षीची परीक्षा ही 4थीला स्कॉलरशिपची असणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कव्हर करण्यामध्ये थोडीशी घाई झालेली आहे. आणि मग अशा वेळेला नेमकी परीक्षा कशी असेल, परीक्षेचं स्वरूप कसं असेल याच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती नाही आहे आणि त्यामुळे ओमकार अकॅडमीच्या वतीने आपण 4थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी एकूण 5 मॉक टेस्ट आयोजित केलेले आहेत. या ज्या आपल्या मॉक टेस्ट आहेत या 22 तारखेपासून 22 मार्च 2026 पासून प्रत्येक रविवारी या मॉक टेस्ट सुरू होणार आहेत. याच्यामध्ये जो पहिला पेपर 1 आहे, हा पहिला पेपर 1 सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये होईल आणि दुसरा जो पेपर 2 आहे तो दुपारी 2 ते 3:30 या वेळेमध्ये होईल. यामध्ये जी प्रश्नपत्रिका असेल ही अर्थातच 4थी आणि 7वी स्कॉलरशिपच्या पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ह्या प्रश्नपत्रिका असतील आणि स्कॉलरशिपच्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे या स्वरूपाचा विचार करून किंवा तो विचारात घेऊन या प्रश्नपत्रिका आपण अतिशय तज्ज्ञ मार्गदर्शकांच्याकडून तयार करून घेतलेल्या आहेत. ही जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. यामध्ये जे विद्यार्थी या 5 मॉक टेस्टला एनरोल करतील, त्याच्यासाठी ॲडमिशन घेतील, त्या विद्यार्थ्यांना टॉपिक वाईज अशा 136 टेस्ट फ्री दिल्या जातील. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी 5 मॉक टेस्टचे प्रत्येक पेपरमधले 75 प्रश्न, दोन्ही पेपरच्या 10 मॉक टेस्ट होतील. म्हणजे 750 प्रश्न हे मॉक टेस्टमधून कव्हर होतील आणि त्याच्यानंतर टॉपिक वाईज ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये जवळपास 136 टॉपिक वाईज टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये किमान 10 प्रश्न असतील. म्हणजे याच्यामध्ये 1360 प्लस प्रश्न, म्हणजे या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमच्या विद्यार्थ्यांचे जवळपास 2000 प्लस प्रश्न हे तयार होणार आहेत. 2000 प्लस प्रश्नांची तयारी होणार आहे. त्याचबरोबर या ज्या 5 मॉक टेस्ट आहेत यांचं विस्तृत व्हिडिओ ॲनालिसिससुद्धा तुम्हाला उपलब्ध असेल. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिससुद्धा केलं जाईल, त्याचं अतिशय व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलं जाईल, त्या प्रश्नांची उत्तरं कशी आली किंवा त्याच्यावर अनुषंगाने आणखी प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, असं अतिशय विस्तृत असं विश्लेषण तज्ज्ञ मार्गदर्शकांच्याकडून तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. तर अशा पद्धतीने ही जी टेस्ट सिरीज आहे ह्या टेस्ट सिरीज आपल्या 22 मार्चपासून सुरू होत आहेत. याच्यामध्ये पहिला पेपर 1 जो आहे हा 11 ते 12:30 या वेळेमध्ये असेल. यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथून पुढे प्रत्येक रविवारी ह्या टेस्ट असणार आहेत. 22 मार्च 2026ला पहिला पेपर 11 ते 12:30 या वेळेत असेल. दुसरा पेपर 2 ते 3:30 या वेळेमध्ये असेल. पूर्ण सिलेबसवरच्या ह्या फुल मॉक टेस्ट असतील. 29 मार्च 2026ला दुसरी मॉक टेस्ट होईल. 5 एप्रिलला तिसरी मॉक टेस्ट होईल. 12 एप्रिलला 4थी मॉक टेस्ट होईल आणि 19 एप्रिलला आपली शेवटची मॉक टेस्ट होईल. ज्या क्षणी तुम्ही याचं ॲडमिशन घ्याल त्याच वेळेला तुम्हाला ह्या 136 मॉक टेस्ट आहेत त्या दिल्या जातील. ज्या टॉपिक वाईज 136 टेस्ट आहेत या तुम्हाला ॲडमिशन घेतल्या म्हणजे जर समजा तुम्ही आज ॲडमिशन घेत आहात टेस्ट सिरीजला तर तुम्हाला लगेच ह्याच्या 136 टेस्ट दिल्या जातील आणि ह्या सर्व टेस्ट ज्या आहेत यांचं सविस्तर विश्लेषण देखील असेल. प्रत्येक टेस्टचं जे विश्लेषण, प्रत्येक टेस्टमधल्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषणसुद्धा तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे केवळ उत्तरपत्रिका नव्हे तर त्या प्रश्नाचं उत्तर कसं आलं याचं स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला ह्या सर्व प्रश्नांचं दिलं जाईल. त्याच्यामुळे या टेस्ट ज्या आहेत ह्या विद्यार्थ्यांच्या तयारीमध्ये अतिशय महत्त्वाचा असा माइलस्टोन ठरणार आहेत. अतिशय महत्त्वाचा म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी या टेस्ट सोडवल्या तर त्यांना 100% यश मिळू शकतं. त्याच्यामुळे
या ज्या टेस्ट आहेत या टेस्टची प्रवेश प्रक्रिया आजपासूनच सुरू झालेली आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या टेस्ट आहेत या टेस्ट तयार करताना आपण अतिशय तज्ज्ञ शिक्षकांचं सहकार्य घेतलेलं आहे. तज्ज्ञ शिक्षकांनी याच्यातले प्रश्न तयार केले आहेत. तज्ज्ञ शिक्षकाकडून महाराष्ट्रभरातल्या ते प्रश्न आपण मागवलेले आहेत आणि त्याच्यातून ह्या टेस्ट तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की विद्यार्थ्यांना सगळ्याच्या केवळ आपण ह्या टेस्ट घेणं, प्रश्नपत्रिका सोडवणं एवढाच हेतू नसून या विद्यार्थ्यांना ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया समजावी. या ठिकाणी आपलं टाइम टेबलसुद्धा तुम्ही पाहिलं असेल. जी 34शी परीक्षा 26 एप्रिल 2026ला होणार आहे त्याचा जो वेळ आहे प्रत्येक रविवारी आपण ह्या टेस्ट घेत आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांची ॲक्च्युअल परीक्षेच्या दिवशीची जी भीती आहे ही पूर्णपणे निघून जाईल. याच्यामधल्या 5 मॉक टेस्ट आहेत या ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहेत. याच्यामध्ये या ज्या ऑफलाईन स्वरूपामध्ये होणार आहेत हे आपल्या मुंबईच्या दादर शाखेमध्ये ह्या टेस्ट ऑफलाईन होणार आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी असल्यास आपण इतर जिल्ह्यांच्यामध्ये सुद्धा याची केंद्र उपलब्ध करून देणार आहोत. आता आपलं जे नियोजन आहे हे 19 तारखेपर्यंत तुम्हाला ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 19 तारखेपर्यंत जेवढे विद्यार्थ्यांची प्रवेश झाले असतील त्यांच्या अनुषंगाने ही सिटिंग अरेंजमेंट केली जाईल. ह्या ज्या 5 टेस्ट आहेत ह्या 5 टेस्ट ऑफलाईन स्वरूपामध्ये होतील आणि ज्या 136 टेस्ट ज्या आहेत या तुम्हाला PDF स्वरूपामध्ये पाठवल्या जातील. त्याच्याबरोबर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला ह्या 136 टेस्ट ज्या आहेत या मॉक टेस्ट बरोबर अगदी पूर्णपणे फ्री दिल्या जात आहेत. याच्यामध्ये जी आपली फीज असणार आहे टेस्ट सिरीजची, या टेस्ट सिरीजची जी फीज आहे आपल्या 5 मॉक टेस्टची एकूण फीज जी आहे ही 3,500 रुपये आहे. 3,500 रुपये आहे. 10 टेस्टची फीज जी आहे ही 3,500 रुपये आहे. अगदी नॉमिनल फीजमध्ये आपण ह्या 10 मॉक टेस्ट घेत आहोत. त्याचबरोबर तुम्हाला 236 टेस्ट याच्यामध्ये फ्री मिळणार आहेत. 3,500 मॉक टेस्ट फी असेल, परंतु जर समजा या ठिकाणी तुमचे ग्रुप ॲडमिशन्स होत असतील, एकाच वेळेला 5 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले तर त्या ठिकाणी त्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला 20% डिस्काउंट या फीजमध्ये मिळेल. म्हणजे 700 रुपये जे आहे हे डिस्काउंट त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने या टेस्ट सिरीज आपल्या सुरू होत आहेत. याच्यासाठी तुम्हाला एनरोलमेंट करायची असेल तर ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता आणि मग त्याच्याबद्दल अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. फक्त सगळ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे की ही तुमची जी प्रवेश प्रक्रिया आहे ही प्रवेश प्रक्रिया 19 मार्च 2026च्या अगोदरच पूर्ण झालेली असली पाहिजे. जे विद्यार्थी 19 मार्च 2026 अगदी आपण असं समजू की रात्री 12पर्यंत जे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत त्यांच्यासाठी 22 मार्च 2026 या दिवशी ह्या ऑफलाईन टेस्ट सुरू होतील. तर अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज आहे जे विद्यार्थी 34 स्कॉलरशिपसाठी आहेत. 7वी स्कॉलरशिपसाठी सुद्धा आपण तसं नियोजन करत आहोत. त्याच्याबद्दलच्या अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच दिल्या जातील. माझी सर्व पालकांना विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ह्या टेस्टचा सर्वांनाच फायदा होईल. शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या करिअरची पायाभरणी ठरतात. आज जी 4थीची किंवा 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा विद्यार्थी देत आहेत त्याच स्वरूपाच्या परीक्षा त्यांना पुढे त्यांच्या करिअरसाठी द्यावयाच्या आहेत. नोकरीसाठी ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत, शासकीय नोकरीसाठी असेल किंवा JEE नीटसारखे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसच्या एंट्रन्स एक्झाम्स असतील, म्हणजे 10वी किंवा 12वी नंतर ज्या सर्व एंट्रन्स एक्झाम होतात त्यांचा खरं तर हा एक बेस आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की या स्कॉलरशिपच्या परीक्षा म्हणजे त्या सर्व परीक्षांची एक रंगीत तालीम आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनी खरं तर या परीक्षांना आपल्या मुलांना बसवलं पाहिजे आणि ही तयारी करून घेतली पाहिजे. तर या परीक्षेसंदर्भात तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर फोन करू शकता. शेवटी अगदी शेवटचे काही दिवस ॲडमिशनसाठी बाकी आहेत, त्यामुळे मी सर्व पालकांना विनंती करेल की लवकरात लवकर आपले प्रवेश निश्चित करा. तुमच्या सर्व पाल्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.